हॅलो डिअर स्टुडंट्स, कन्सेप्ट अकॅडमी फॉर मॅथ्स अँड सायन्स या ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण समीकरणे कशी सोडवतात त्याच्यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणं पाहिलीत. याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक पाहणार आहे अपूर्णांकावर आधारित शाब्दिक उदाहरणे. पहिलं उदाहरण आहे, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. छेद हा अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. अंश 1 ने कमी केला आणि छेद 9 ने वाढवला तर अपूर्णांकाची किंमत 1/2 होते. तर मूळ अपूर्णांक कोणता? हे उदाहरण स्कॉलरशिप 2023च्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. आता या ठिकाणी छेद हा मोठा आहे कोणापेक्षा? अंशापेक्षा. म्हणजे अंश तुम्हाला x गृहीत धरावा लागेल. समजा त्या अपूर्णांकाचा अंश x आहे. आता छेद याच्यापेक्षा 6 ने मोठा आहे म्हणजे छेद काय येईल? x अधिक 6 येईल. मग आता तो अपूर्णांक की ज्या अपूर्णांकाचा अंश x आहे आणि छेद x अधिक 6 आहे, तो अपूर्णांक काय येईल? तर x छेद x अधिक 6 हा अपूर्णांक येईल. आता गणितामध्ये अट दिलेली आहे, जर अंश 1 ने कमी केला, आता अंश आहे x, 1 ने कमी केला म्हणजे -1 आणि छेद 9 ने वाढवला, छेद आहे x अधिक 6, 9 ने वाढवला म्हणजे +9, तर हा नवीन अपूर्णांक तयार होईल आणि या नवीन अपूर्णांकाची किंमत आहे 1/2 म्हणजे बरोबर 1/2. ही दिलेल्या दिलेली माहिती आपण गणिती भाषेमध्ये रूपांतरित केली आहे. आता हेच समीकरण आपल्याला असं लिहिता येईल, x - 1 छेद हे 6 अधिक 9 15 होतील म्हणजे छेद x अधिक 15 बरोबर 1/2. आता तिरकस गुणाकार करून सोडवा. 2 गुणिले x 2x, 2 गुणिले -1 -2, 1 ने याला मल्टिप्लाय करा, x अधिक 15 येईल. आता हे x इकडे घ्या, अधिकचे वजा होतील म्हणजे 2x - x बरोबर 15, हे -2 तिकडे घ्या, अधिक 2 होतील. 2x - x म्हणजे x येईल आणि 15 अधिक 2 17 येईल म्हणजे x ची किंमत 17 आली. x ची किंमत 17 आली म्हणजे अंश 17 आला. x ची किंमत 17 म्हणजे अंश 17 आला आणि छेद काय येईल मग? तर छेद आहे x अधिक 6, यात x ची किंमत 17, 17 अधिक 6, 17 अधिक 6 किती? 23. म्हणजे मग आता तो अपूर्णांक कसा येईल? अपूर्णांकाला अंश आहे 17 म्हणजे x आणि छेद x अधिक 6 म्हणजे 23, म्हणजे तो अपूर्णांक 17/23 येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. दुसरं उदाहरण, एका अपूर्णांकाचा अंश व छेद यांची बेरीज 14 आहे. अंशातून व छेदातून प्रत्येकी 1 वजा केला तर येणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 1/2 येते. तर तो अपूर्णांक कोणता? आता ही पहिली ओळ जी दिलेली आहे, अंश आणि छेद यांची बेरीज 14 आहे. अंश अधिक छेद ही बेरीज 14 आहे. समजा आपण छेद x मानला तर अंश अधिक छेद x बरोबर 14. हे x इकडे घ्या, वजा होतील म्हणजे अंश किती येईल? 14 वजा x येईल. मी थोडक्यात अंश 14 वजा x आणि छेद x म्हणजे तो अपूर्णांक आता आपल्याला मांडता येईल. तो अपूर्णांक अंश किती आला? 14 वजा x आणि छेद किती गृहीत धरलेला आहे? x. हा अपूर्णांक येईल. आता पुढं गणितामध्ये अशी अट दिली, अंशातून व छेदातून प्रत्येकी 1 वजा केला. मग आता दिलेल्या अटीनुसार अंशातून आणि छेदातून 1 वजा करूया. अंश आहे 14 वजा x, त्यातून 1 वजा करा. छेद आहे x, त्यातून 1 वजा करा. हा नवीन अपूर्णांक तयार झाला. आता या अपूर्णांकाची किंमत किती होते? 1/2 होते म्हणजे बरोबर 1/2. म्हणजे दिलेल्या माहितीच्या आधारे आपण गणितीय भाषेमध्ये त्याचं रूपांतर केलं आहे. आता हे समीकरण आपण सोडवूया. हे 14 वजा 1 13 येईल. 13 वजा x छेद
x वजा 1 बरोबर 1/2. आता तिरकस गुणाकार करा. 2 गुणिले 13 26 येईल. 2 गुणिले x 2x वजा 2x बरोबर 1 न याला गुणल्यानंतर x वजा 1 येईल. आता चलपद एकत्र घ्या. हे x इकडं अधिकचे वजा होतील म्हणजे वजा 2x वजा x बरोबर वजा 1. हे 26 इकडं वजा होतील म्हणजे वजा 26 येतील. आता वजा 2x आणि वजा x म्हणजे किती येईल तर -3x येईल. आणि -1 -26 हे किती येईल -27 येईल. दोन्हीकडचं मायनस साईन कॅन्सल करा म्हणजे 3x बरोबर 27 येईल. आता 3 गुणिले तिकडे भागिले करा म्हणजे x बरोबर 27 भागिले 3 म्हणजे 9 येईल. म्हणजे x ची किंमत 9 आली. म्हणजे आपल्याला छेद मिळाला 9. आता अंश काय येईल 14 वजा x छेदाला 9. अंश आहे 14 वजा x. यात x ची किंमत आहे 9 ती यात टाका. 14 वजा 9 म्हणजे 5 येईल. म्हणजे अपूर्णांकाचा अंश 5 आणि छेद 9 आला म्हणजे तो अपूर्णांक अंश 5 आणि छेद 9 म्हणजे तो अपूर्णांक कोणता येईल 5/9 हा अपूर्णांक येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण एका अपूर्णांकाचा छेद हा त्याच्या अंशापेक्षा 4 ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशात 11 मिळवले व छेदातून 1 वजा केला तर अपूर्णांकाची किंमत 7/3 होते. तर मूळचा अपूर्णांक कोणता. इथं अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा 4 ने मोठा आहे. अंश लहान आहे त्याला x गृहीत धरा. छेद त्याच्यापेक्षा 4 ने मोठा म्हणजे x अधिक 4 येईल. समजा त्या अपूर्णांकाचा अंश x आहे आणि छेद 4 ने मोठा आहे म्हणजे छेद x अधिक 4 येईल. म्हणजे आता तो अपूर्णांक काय येईल म्हणून तो अपूर्णांक अंश x आणि छेद x अधिक 4 म्हणजे x छेद x अधिक 4 हा अपूर्णांक येईल. आता पुढे गणितामध्ये कंडिशन काय दिली त्या अपूर्णांकाच्या अंशात 11 मिळवले व छेदातून 1 वजा केला. आता दिलेल्या अटीनुसार आपण नवीन समीकरण दिलेल्या अटीनुसार समीकरण मांडूया. अंशामध्ये 11 मिळवले. अंश आहे x त्याच्यामध्ये 11 मिळवले म्हणजे x अधिक 11 आणि छेदातून 1 वजा केला. छेद आहे x अधिक 4 त्यातून 1 वजा केला म्हणजे x अधिक 4 वजा 1. तर येणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 7/3 होते म्हणजे बरोबर 7/3. म्हणजे आता हे समीकरण आपल्याला असं लिहिता येईल x अधिक 11 छेद 4 वजा 1 3 येईल म्हणजे x अधिक 3 बरोबर 7/3. आता तिरकस गुणाकार करून हे समीकरण सोडवता येईल. 3 गुणिले x 3x 3 गुणिले 11 33 7 गुणिले x 7x आणि 7 गुणिले 3 21. आता काय करावं लागेल तर चलपद एकत्र घ्या. हे 3x इकडे घ्या वजा होतील. 21 इकडे घ्या वजा होतील म्हणजे 33 वजा 21 बरोबर 7x. हे 3x इकडे घेतल्यानंतर वजा 3x. आता 33 वजा 21 म्हणजे 12 येईल आणि 7x वजा 3x म्हणजे 4x येईल. x ची किंमत काढण्यासाठी 4 इकडे घ्या. 4 इथं गुणिले तिकडे भागिले होतील म्हणजे 12/4 बरोबर x. 4 ने भाग लावा. 4 त्रिक 12 म्हणजे x ची किंमत 3 येईल. म्हणजे अपूर्णांकाचा अंश x 3 आला. आता छेद x अधिक 4 x ची किंमत 3 आहे. 3 अधिक 4 किती येईल 7 येईल. म्हणजे तो अपूर्णांक येईल 3/7 येईल. अंश 3 आणि छेद 7 अपूर्णांक 3/7. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण बघा. हे उदाहरण याच पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिलेलं उदाहरण आहे. हे पुढचं उदाहरण बघा.
एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 3 ने लहान आहे. जर अंश तिप्पट केला व छेद 2 ने वाढवला तर येणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 1/2 होते. तर मूळचा अपूर्णांक कोणता? या ठिकाणी अंश हा छेदापेक्षा 3 ने लहान आहे. मग तुम्हाला छेद x गृहीत धरावा लागेल आणि मग अंश त्याच्यापेक्षा 3 ने लहान आहे. छेद x गृहीत धरा. अंश त्याच्यापेक्षा 3 ने लहान आहे. 3 ने लहान म्हणजे अंश काय येईल? x वजा 3 येईल. मग तो अपूर्णांक येईल, अंश x वजा 3 आणि छेद x. अपूर्णांक येईल x वजा 3 छेद x. आता गणितामध्ये जे कंडिशन दिली आहे त्यानुसार समीकरण तयार करूया. अंश तिप्पट केला. आता अंश तिप्पट केला म्हणजे याला 3 गुणावं लागेल. मग 3 गुणिले कंस टाका x वजा 3 आणि छेद 2 ने वाढवला. छेद 2 ने वाढवला म्हणजे छेद आहे x, 2 ने वाढवला म्हणजे नवीन छेद येईल x अधिक 2. तर हा नवीन अपूर्णांक तयार झाला आणि या अपूर्णांकाची किंमत आहे 1/2. मग आता हे समीकरण आपल्याला असं लिहिता येईल. 3 या कंसाला गुणा. 3 गुणिले x 3x, 3 गुणिले 3 9 म्हणजे वजा 9 छेद x अधिक 2 बरोबर 1/2. आता नेहमीप्रमाणे तिरकस गुणाकार करून हे सोडवता येईल. 2 गुणिले 3x म्हणजे 6x, 2 गुणिले 9 म्हणजे 18 आणि 1 ने याला गुणल्यानंतर x अधिक 2 येईल. हे x इकडे घ्या, वजा होतील. मग 6x वजा x 5x येईल. हे 18 तिकडे घ्या, वजा 18चे अधिक 18 होतील. 18 अधिक 2 20 येईल. 5 गुणिले तिकडे भागिले होतील म्हणजे 20 भागिले 5 4 येईल. म्हणजे x ची किंमत 4 म्हणजे छेद 4 आला. म्हणजे त्या अपूर्णांकाचा छेद 4 आहे. आणि अंश किती आहे? तर अपूर्णांकाचा अंश आहे x वजा 3. यात x ची किंमत आली 4. 4 वजा 3 म्हणजे 1 येईल. म्हणजे मग तो अपूर्णांक अंश आला 1 आणि छेद आला 4. तो अपूर्णांक येईल 1/4. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर येईल. तर याप्रमाणे अपूर्णांकावर आधारित उदाहरण तुम्हाला सोडवता येतील. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत वयांशी निगडीत शाब्दिक उदाहरणे. बघा, हे पहिलं उदाहरण. x वर्षानंतर मारियाचे वय y वर्ष होईल तर तिचे 10 वर्षापूर्वीचे वय किती वर्ष होते? स्कॉलरशिप 2023च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी x वर्षानंतर वय किती येईल ते दिलेलं आहे आणि 10 वर्षापूर्वीचं वय विचारलेलं आहे. याच्यामध्ये आजचं वय आपण एखादं चल वापरून गृहीत धरूया. समजा मारियाचे आजचे वय आता इथं गणितामध्ये x आणि y ही चल वापरलेत. आपण आजचं वय समजा m गृहीत धरूया. आजचं वय m वर्ष आहे. आजचे वयावरून आपल्याला पुढचं किंवा पाठीमागचं वय ठरवता येते. त्यामुळे आजचे वय आपण m वर्ष गृहीत धरले आहे. आता x वर्षानंतर आजचं वय m आहे तर x वर्षानंतर किती होईल? तर याच्यामध्ये x मिळवावं लागेल. आजच्या वयामध्ये x मिळवावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ आजचं वय 5 आहे, 10 वर्षानंतर किती होईल? तर 5 अधिक 10 होईल. तर त्याचप्रमाणे आजचं वय m असेल तर x वर्षानंतर वय किती होईल? m अधिक x होईल. आणि हे वय किती दिलेलं आहे? y दिलेलं आहे. म्हणजे x वर्षानंतर मारियाचे वय m अधिक x आणि हेच किती आहे? y आहे. मग आता याच्यावरून तुम्हाला आजचे वय ठरवता येईल. m बरोबर हे x इकडे घ्या, अधिकचे वजा होतील म्हणजे मारियाचं आजचं वय आहे y वजा x. आता 10 वर्षापूर्वीचं वय विचारलंय. 10 वर्षापूर्वीचे वय. आता पूर्वीचं वय काढायचं असेल तर आजचं वय माहीत पाहिजेत आणि त्याच्यातून पूर्वीचं वय वजा करावं लागेल. समजा आजचं वय 20 आहे. 10 वर्षापूर्वी वय किती होते? तर 20 मधून 10 वजा करावं लागतील. अशाच प्रकारे मग आजचं वय y वजा x आहे.
10 वर्षापूर्वी किती असेल, तर यातून 10 वजा करावं लागतील. म्हणजे 10 वर्षापूर्वी मारियाचं वय y वजा x अधिक 10 वर्ष असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण, 2 भावांच्या आजच्या वयातील अंतर 4 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:7 होते. तर लहान भावाचे वय किती? आता या ठिकाणी 2 भावांच्या आजच्या वयातील अंतर 4 वर्ष आहे. म्हणजे लहान भावापेक्षा मोठा भाऊ 4 वर्षांनी मोठा आहे. मग समजा लहान भावाचं वय आपण x गृहीत धरूया. लहान भावाचे वय x गृहीत धरूया. मग मोठा भाऊ 4 वर्षांनी त्यापेक्षा जास्त म्हणजे किती येईल, तर x अधिक 4 येईल. दोघांच्या वयामध्ये 4 वर्षाचा फरक आहे. मग लहान भाऊ जर x वर्षाचा असेल तर मोठा भाऊ किती येईल, x अधिक 4 वर्षांचा येईल. आता 5 वर्षापूर्वी गणितामध्ये आता अट काय दिलेली आहे, 5 वर्षापूर्वी. मग आता आधी सांगा, लहान भावाचं आजचं वय किती आहे, x आहे. 5 वर्षापूर्वी किती असेल, तर यातून 5 वजा करावं लागतील, x वजा 5 येईल. हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे मोठ्या भावाचं आजचं वय किती आहे, x अधिक 4 आहे. 5 वर्षापूर्वी किती असेल, तर पूर्वीचं वय काढायचं असेल तर यातून 5 वजा करा. म्हणजे 5 वर्षापूर्वी लहान भावाचे वय x वजा 5 आणि 5 वर्षापूर्वी मोठ्या भावाचे वय x अधिक 4 वजा 5. आता 5 वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर. मग हे जे 5 वर्षापूर्वीचे वय आहेत यांचं आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे. गुणोत्तर घ्यायचं म्हणजे पहिली संख्या अंशात मांडायची, दुसरी छेदात मांडायची. आणि हे गुणोत्तर किती होते, 5/7. म्हणजे हे समीकरण तयार झालं. आता हे समीकरण सोडवून आपल्याला लहान भावाचे वय ठरवता येईल. आता हे आपल्याला सोडवताना x वजा 5 छेद हे 4 वजा 5 किती येईल, तर वजा 1 येईल, बरोबर 5/7. आता तिरकस गुणाकार करून सोडवा. 7 गुणिले 1 7x, 7 गुणिले 5 35, बरोबर 5 गुणिले x 5x, 5 गुणिले 1 5. हे 5x इकडे घ्या, वजा होतील, म्हणजे 7x वजा 5x आणि वजा 35 तिकडे घ्या, ते अधिक होतील, वजा 5 अधिक 35. आता 7x वजा 5x म्हणजे किती येईल, तर 2x येईल. आणि 35 वजा 5 किती येईल, 30 येईल. 2 गुणिले तिकडे भागिले होतील, म्हणजे x बरोबर 30 भागिले 2. 30 भागिले 2 किती येईल, 15 येईल. आपल्याला x ची किंमत 15 मिळाली. आता x म्हणजे आपण काय गृहीत धरलेलं आहे, तर x म्हणजे लहान भावाचे वय. मग ते लहान भावाचे वय किती आले, 15 वर्षे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलं. पुढचं उदाहरण, वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:1 आहे. 15 वर्षांतर ते 2:1 होईल. तर वडिलांचे आजचे वय किती वर्ष असेल. आता या ठिकाणी वडील आणि मुलगा यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे. हे गुणोत्तर किती आहे, 3:1 आहे. जेव्हा गुणोत्तर दिलेलं असेल त्यावेळी त्याचा अर्थ असा होतो की वडील आणि मुलगा यांच्या वयांचं गुणोत्तर 3:1 आहे. म्हणजे या दोघांचं वय 3 आणि 1च्या समानपटीत आहे. मग ती समानपट x गृहीत धरा. म्हणजे मग वडिलांचे आजचे वय येईल समानपट x गृहीत धरा. मग वडिलांचे आजचे वय 3x आणि मुलाचे आजचे वय 1x येईल. हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला गुणोत्तर दिलं असेल त्यावेळी समानपट x गृहीत धरा. मग त्याच्यावरून एकाचं वय 3x आणि दुसऱ्याचं वय 1x. आता 15 वर्षानंतर आपल्याला हे आजचं वय मिळालं. आता गणितामध्ये पुढं कंडिशन दिलेली आहे 15 वर्षानंतर. आता वडिलांचे आजचे वय 3x आहे. 15 वर्षानंतर किती येईल,
तर अधिक 15 करावं लागेल. आणि मुलाचं आजचं वय एक्स आहे. 15 वर्षानंतर किती येईल? एक्स अधिक 15 येईल. म्हणजे हे आले वडिलांचे 15 वर्षानंतरचे वय आणि हे मुलाचे 15 वर्षानंतरचे वय. आता यांचं गुणोत्तर परत दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला या 15 वर्षानंतरच्या वयांचं गुणोत्तर घ्यायचं आहे. गुणोत्तर घ्यायचं म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात मांडावं लागेल. आणि हे गुणोत्तर 2:1 आहे. म्हणजे 2/1. मग तिरकस गुणाकार करा. 1 न याला गुणल्यानंतर तेवढंच येईल. 3x अधिक 15 आणि 2 न याला गुणल्यानंतर 2 गुणिले x 2x आणि 2 गुणिले 15 30. हे 2x इकडे घ्या, अधिकचे वजा होतील म्हणजे 3x वजा 2x आणि 15 तिकडे घ्या, अधिक 15चे वजा 15 होतील 30 वजा 15. 3x वजा 2x म्हणजे x येईल आणि 30 वजा 15 म्हणजे 15 येईल. म्हणजे x ची किंमत 15 आली. x म्हणजे काय गृहीत धरलं आहे? तर मुलाचे आजचे वय. मग मुलाचे आजचे वय 15 वर्ष आहे. आपल्याला विचारले वडिलांचे वय. वडिलांचे आजचे वय किती आहे? 3x आहे. 3x. त्यात x ची किंमत किती आहे? 15. मग 3 गुणिले 15 15 त्रिक 45 म्हणजे वडिलांचे आजचे वय 45 वर्षे येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण बघा. पूर्वा ही दुर्वापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. आणखी 3 वर्षांनी पूर्वाच्या वयाचे दुर्वाच्या त्यावेळेच्या वयाशी गुणोत्तर 4:3 होईल. तर पूर्वाचे आजचे वय काढा. आता पूर्वा ही दुर्वापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. मग कोणाचं वय एक्स गृहीत धरणार? तर पूर्वा दुर्वापेक्षा मोठी आहे म्हणजे दुर्वाचं एक्स घ्यावं लागेल. त्यावेळी आपल्याला पूर्वाचं ठरवता येईल. मग समजा दुर्वाचं वय एक्स वर्ष आहे. दुर्वाचे आजचे वय किती आहे? एक्स वर्ष आहे. आता पूर्वा तिच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे म्हणजे मग पूर्वाचे आजचे वय किती येईल? तर 6 वर्षांनी मोठी म्हणजे x अधिक 6 येईल. आता 3 वर्षांनी, आता 3 वर्षानंतर दोघींचं पण वय आपण ठरवूया. 3 वर्षानंतर दुर्वाचे वय. दुर्वाचे आजचे वय किती आहे? x आहे. 3 वर्षानंतर किती येईल? x अधिक 3 येईल. त्याचप्रमाणे पूर्वाचे आजचे वय किती आहे? x अधिक 6 आहे. 3 वर्षानंतर किती येईल? तर x अधिक 6 अधिक 3 म्हणजे किती येईल? x अधिक 6 आणि 3 9 वर्ष येईल. हे दुर्वाचे 3 वर्षानंतरचे वय आणि पूर्वाचे 3 वर्षानंतरचे वय. आता 3 वर्षानंतर पूर्वाच्या वयाचे दुर्वाच्या वयाशी गुणोत्तर घ्यायचे. हे नीट लक्षात घ्या. पूर्वाच्या वयाचे दुर्वाच्या वयाशी गुणोत्तर. मग आधी पूर्वाचे वय विचारात घ्यावं लागेल. पूर्वाचे वय किती आहे? x अधिक 9 आणि 3 वर्षानंतर दुर्वाचे वय किती आहे? x अधिक 3. यांचं गुणोत्तर घ्यायचं आहे म्हणजेच अंश आणि छेद स्वरूपात मांडावं लागेल. आणि हे गुणोत्तर 4/3 आहे. बरोबर 4/3. आता तिरकस गुणाकार करून सोडवा. 3 गुणिले x 3x 3 गुणिले 9 27 बरोबर 4 गुणिले x 4x 4 गुणिले 3 12. आता हे 4x इकडे घ्या, वजा होतील म्हणजे 3x वजा 4x. हे 27 तिकडे घ्या, वजा होतील 12 वजा 27. आता ही वजाबाकी किती येईल? 3x वजा 4x तर वजा x येईल आणि 12 वजा 27 किती येईल? तर वजा 15 येईल. दोन्हीकडे वजा चिन्ह आहे ते कॅन्सल करा म्हणजे x बरोबर 15. x म्हणजे दुर्वाचे आजचे वय मिळाले 15 वर्षे. आपल्याला विचारले पूर्वाचे वय. पूर्वाचे आजचे वय किती आहे? x अधिक 6 आहे. यात x ची किंमत किती आहे? 15. 15 अधिक 6 किती? 21 वर्षे येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण स्कॉलरशिप 2018च्या परीक्षेला विचारलं आहे. बघा उदाहरण काय आहे? आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे.
6 वर्षांतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट होईल, तर श्रेयाचे आजचे वय किती? तर श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे, म्हणजे मग कोणाचं वय एक्स गृहीत धरणार? तर श्रेयाचे आजचे वय एक्स गृहीत धरा. श्रेयाचे आजचे वय एक्स वर्ष गृहीत धरा. आता याच्या 4 पट आईचे वय आहे, आईचे वय आहे. मग आईचे आजचे वय 4 पट म्हणजे किती येईल? पट याचा अर्थ गुणिले, मग श्रेयाचं आजचं वय एक्स आहे, आईचं 4 पट म्हणजे 4x येईल. ही झाली आजची वय. आता 6 वर्षानंतर, मग आता सांगा 6 वर्षानंतर श्रेयाचं वय आणि आईचं वय आपण ठरवूया. श्रेयाचे वय 6 वर्षानंतर श्रेयाचं वय किती येईल? तर आजचं वय आहे एक्स, 6 वर्षानंतर किती येईल? x + 6. आणि आईचे आजचे वय किती आहे? 4x आहे, 6 वर्षानंतर किती येईल? आजचे वय 4x आहे, 6 वर्षानंतर 4x + 6. आता गणितात कंडिशन काय दिली? आईचे वय 6 वर्षानंतर आईचे वय किती आहे? 4x + 6 आहे. हे श्रेयाच्या वयाचे किती होईल? हे आईचे वय श्रेयाच्या वयाचे किती पट होईल? तर बरोबर श्रेयाचं वय आहे x + 6, याच्या किती पट? 2.1/2 पट. आता याचा अपूर्णांकात रूपांतर करा. 2 × 4, 4 × 1 5, म्हणजे 5/2 येईल. मग आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 5/2 पट म्हणजे गुणिले 5/2. हे समीकरण व्यवस्थित लक्षात घ्या कसं तयार केलं आहे. आता हे छेदयुक्त समीकरण आहे. हा 2 पहिल्यांदा इकडे घ्या, हे भागिलेचे इकडे गुणिले होतील, म्हणजे 2 याला गुणल्यानंतर 2 × 8 8x, हे 2 × 6 12 येईल. 5 या कंसाला गुणा, 5 × x 5x आणि 5 × 6 30 येईल. आता हे 5x इकडे घेतल्यानंतर वजा होतील, म्हणजे 8x - 5x बरोबर 30. या अधिक 12 इकडे घेतल्यानंतर वजा 12 होतील. 8x - 5x म्हणजे 3x आणि 30 - 12 म्हणजे 18 येईल. हे 3 गुणिले तिकडे भागिले होतील, म्हणजे x ची किंमत तुम्हाला काढता येईल 18/3. 3 न भागला 3 × 18, म्हणजे श्रेयाचे आजचे वय x बरोबर 6 आलेले. आपल्याला श्रेयाचंच वय विचारलेले, किती आले? 6 वर्षे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल.